नमस्कार आणि आपण बघताय ATN मराठी न्यूज। आपण सध्या आहोत अहमदपूर येथील ST बस आगारामध्ये। आज नुकत्याच या आगारामध्ये नवीन 5 बसेसच्या या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आज सकाळीच नव्यानं 5 बसा या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत आणि यातील बस स्थानकातील 10 बसेस या स्क्रॅप म्हणून परत पाठवून देण्यात आलेले आहेत आणि या नवीन 5 गाड्याचं लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या बसेसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी विभागीय नियंत्रक अश्वजित जानराव हेही या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर विभागीय वाहतूक अधिकारी संदीप सर व अभियंता दिलीप जाधव, आगार प्रमुख अमर पाटील यांच्यासह ST महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। खरं बघायला गेलं तर अनेक दिवसांपासून प्रवाशांची गैरसोय या जुन्या बसेसमुळे होत होती। अनेक वेळा रस्त्यामध्येच बसेस बंद पडून प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत होता आणि याच अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं महामंडळाच्या नवीन बसेसचं या ठिकाणी नियोजन करून प्रत्येक आगारास नवीन बसेसचे पुरवठा करण्याचं ठरवलं। ही जी बस बघताय ते लाल परी या नावानं ही बस आज इथं दाखल झालेली आहे। अशा 5 बसेस या अहमदपूर आगारामध्ये आता सध्या तरी दाखल झाले। तर 3 टप्प्यामध्ये हे बस येणार असल्याचं आत्ताच राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाकडून सांगण्यात आलंय। दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 आणि यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 5 अशा एकूण 15 बसेस येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता आतमध्ये आपण बघूया प्रत्यक्षात खरं तर या नवीन बसेसमध्ये काय विशेषता आहे आणि काय। कॅमेरामॅनला विनंती करतो की कृपया आपण बसमध्ये यावं आणि बसमधील जो इंटरलूक आहे तो दाखवूयात दर्शकांना। बस बघताय आपण, खूप सुसज्ज आणि सुंदर प्रकारे आरामदायक सीट आणि या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीला चढण्या उतरण्यास चालक वाहक मदत करतील हे प्रथम दर्शनी या ठिकाणी लिहिलेलं आहे। आता प्रत्यक्षात त्याची कृती होते की नाही हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे। तर ही जी बस आहे ते खूप सुंदर बस दिसते। आता सध्या तरी खूप स्वच्छ दिसते नवीन असल्या कारणानं। अजून काही दिवसाने या बसेसमध्ये प्रवाशांकडून ठिकठिकाणी घाण केल्याचेही दिसायला मिळेल। जर प्रवाशांनी या ठिकाणी जर थोडीशी दक्षता बाळगली तर ह्या आलेल्या बसेस मात्र नव्या कोऱ्या जशाच्या तशा अनेक दिवस आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी जे सीटचं अरेंजमेंट आहे ते आरामदायक सीट आहे। त्याचं कुशन वगैरे एकदम मऊ आहे आणि त्याचबरोबर फुल सस्पेन्शन असलेलं या आणि अजून एक विशेषता या बसमध्ये अशी आहे, या ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी USB चार्जर या ठिकाणी एक सॉकेट दिलेलं आहे, जे की प्रवाशांना या ठिकाणी बसून या बसमध्ये आपला मोबाईल चार्ज करता येईल। एका ठिकाणी 2 चार्जर असं 2 प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता माहिती देण्यासाठी तर खरं तर ST महामंडळाचे कर्मचारी यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं, मात्र यांच्या वरिष्ठाकडून सांगण्यात आलंय अश्वजित जानराव यांच्याकडून की आम्ही बाईट देण्यास असमर्थ आहोत किंवा आम्ही बाईट देण्यासाठी आम्हाला मज्जाव करण्यात आलेला आहे। एखाद्या चालकाची द्या म्हटल्याच्या नंतर चालक सुद्धा या ठिकाणी तयार झाले नाहीत, कारण वरिष्ठाचा आदेश डावळून ते स्वतः या ठिकाणी आम्हाला बाईट देण्यासाठी तयार झाले नसल्यामुळे मला ही प्रत्यक्षात मलाच ही सगळी माहिती सांगावी लागते। मी यातलं काय टेक्निकल नसल्यामुळे मला ही पूर्ण माहिती मी देऊ शकत नाही। तात्पुरत्या स्वरूपात माझ्या निदर्शनात जेवढे येते मी तेवढे देण्याचा प्रयत्न करतो दर्शकांसाठी। अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा ATN मराठीसाठी। अजय भालेरावसह मी भीमराव कांबळे, अहमदपूर, जिल्हा लातूर।